नमस्कार, आपण बघताय ATN मराठी न्यूज. आपण सध्या आहोत अहमदपूर तालुक्यातील पार एस्तार या गावामध्ये. आज सायंकाळी साधारणतः 5 वाजण्याच्या दरम्यान अचानक लागलेल्या आगीमध्ये या ठिकाणी शेतकऱ्याचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे. गावाशेजारीच लागलेल्या आगीमुळे ही आग साधारणतः वाऱ्यानं पसरली आणि परिसरातील आग आटोक्यात आणण्यासाठी या ठिकाणी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं होतं. अग्निशमन दलानं या ठिकाणी येऊन प्रत्यक्षात आग विझवण्याचं काम केलंय. आता आग आटोक्यात आहे. या आगीमध्ये जीवितहानी जरी झाली नसली तरी शेतकऱ्यांचा जो चारा असतो, वैरण असते, ते मात्र जळून या ठिकाणी खाक झालेले आहे. ज्या शेतकऱ्याचं प्रत्यक्ष या ठिकाणी नुकसान झाले ते शेतकरी माझ्यासोबत आहेत. प्रत्यक्षात आपण जाणून घेऊयात नेमकं या आगीचं कारण काय होतं आणि आग किती वाजता लागली होती. मला सांगा, तुमचं नाव काय? माझं नाव सर सुरेश गणपती घुले, राहणार पार. आणि माझ्याकडे शेळ्या, जनावर आणि हे माझा पुतण्या आहे मौलिक कराड. हे माझे मोठे भाऊ शंकरराव कराड. पूर्ण त्यांची गुढी, ह्यांची गुढी, आमचं गुढी, पुढे कडबा पूर्ण जळ. आणि विशेष म्हणजे महत्वाचं असं आहे की थोड्या तुम्ही नसाले, ज्यावेळेस अग्निशमन नसालं तर थोड्या आग तिकडे पसरली असती. आणि पत्र जे आहे तुम्हाला माहित आहे इथं जळ पूर्ण पत्र बघू शकता. अंगणामध्ये झाड जळाले, सगळे जळाले. बरं, ही आग साधारणतः किती वाजता आग लागली होती आणि आग नेमकी कुठे लागली होती? सरी आग्ने म्हणजे 5:20 किंवा 5 वाजता ही लागली. ही कुणी लावली आम्हाला माहित नाही, पण लागली. आता प्रत्येक चालू तिकडे बघा, तिकडे चालू आग्नी, पण इथून लागली. आमचं हे पूर्ण आमचंच आहे. हे आमचे मोठे भाऊ आहे, हे शंकरराव कराड आमचे मोठे भाऊ, आणि ह्यांचंच जमीन आहे सगळी. आणि ह्यांच्या आम्ही जागेवर राहतो. आम्ही किती नुकसान किती झाले, किती चारा होता? सर आता नुकसान बघा, 4 जनावर ह्यांचे 2 बैल, 2 गायी, ह्यांच्या 2 म्हशी, माझ्या 4-5 शेळ्या, पुन्हा आमचे भाऊ उन्मे आहे का चारा. तुमच्याकडे चारा होता सर आमचा आता सर असं आम्ही सांगू शकतो. चारा म्हणजे कमीत कमी 1 लाखापर्यंत गेला आमचं. 5-6 घराचं पुढे येतच आमचं. म्हणजे आमचे भाऊ येते, त्यांच्या 2 म्हशी आहेत, त्यांच्या त्या जापानी म्हशी मोठ्या मोठ्या इथं सर इथंच हे मोठे भाऊ आमचे. चाऱ्याच्या व्यतिरिक्त दुसरं काय नुकसान झालं? दुसरं गुढी जळालं सर, आणि घर समजलं सर. म्हणजे ह्यांचं घर चालतो आपल्या हवा, भांडी कट होती, भांडी जळाली, पुन्हा सायकली जळाल्या, पुन्हा टाक्यावर जळाल्या, सगळं पोटा वगैरे जळाला. तर एकंदरीत या अचानक लागलेल्या आगीमध्ये जीवितहानी झाली नसली तरी आर्थिक नुकसान मात्र मोठ्या प्रमाणात झाल्याचं प्रथमदर्शनी या ठिकाणी निदर्शनास येत आहे. या आगीचं नेमकं कारण अद्याप तरी समजू शकलं नाही. उद्या या ठिकाणी प्रशासकीय अधिकारी येऊन या ठिकाणी रीतसर पंचनामा करून झालेल्या घटनेची सविस्तर माहिती मिळणारच आहे. अशाच नवनवीन बातम्या आणि अपडेटसाठी पाहत राहा ATN मराठीसाठी. मी भीमराव कांबळे, अहमदपूर, जिल्हा लातूर.